सर्वांना सलाम. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. प्रार्थना करू. प्रिय पित्या, तुझं धन्यवाद, तुझी स्तुती, तुझी आराधना. प्रिय प्रभू, तुझं नाव स्तवनीय आहे, अतिउंच असं तुझं नाव आहे. तू सेनांचा यहोवा, आमचा राजाधिराज प्रभू परमेश्वर, आमचा सहाय्यकर्ता, आमचा मार्गदर्शक. दयाळू प्रभू, आम्ही हाक मारतो त्यावेळेला तू उत्तर देतोस. तुझ्या अद्भुत व गहन गोष्टी तुझ्या पवित्र आत्म्याकरवी तू आम्हाला शिकवतोस, कारण तू आम्हाला सत्यामध्ये नेतो. ख्रिस्त येशूच्या द्वारे तू आमच्यावर अपरंपार प्रेम केलंस आणि आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं. तुझी स्तुती, तुझी महिमा आम्ही गीत गात तुझ्या चरणापाशी येतो. आजच्या उपासनेला देवबापा तुझी कृपा मागतो. गीत गायनाच्या या सेवेद्वारे क्वायरला तू आशीर्वादित कर व त्यांच्याद्वारे होणारी ही गीत गायनाची सेवा मंडळीसाठी, आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादित करून तुझ्या समोर धूपाप्रमाणे सादर हो. आमचं गीत गाणं, प्रिय पित्या, आमचं वचन वाचणं, मध्यस्थ्या करणं, प्रार्थना करणं, तुझं पवित्र वचन तुझ्या दासाकडून ऐकणं आणि तुझ्या गौरवी सेवा कार्यासाठी अर्पण करणं, हे सगळं आशीर्वादित होऊ दे. व आजची उपासना आशीर्वादित करून याद्वारे दयाळू दे बापा, तू गौरविला जा. ही प्रार्थना तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. सर्वप्रथम आपण गीत गायन करूया, प्रभुचरणी जाऊया. यासाठी क्वायर पुढे येईल आणि गीत गायनाची सेवा करेल. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. या आजच्या पवित्र वारी आपण सर्व मिळून आपल्या जिवंत देवबापाची आराधना करूया, स्तुती करूया आणि विजय संगीत या पुस्तकातून काही गीतं आपण गाणार आहोत. गीत नंबर 277, तेरी आराधना करू, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करू. तेरी आराधना
त्याचप्रमाणे प्रभूची स्तुती करीत आपण आणखी एक गीत गाऊया. गीत नंबर 273. आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है, दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है. गीत नंबर 273.
विजय संगीत गीत नंबर 231 यावेळेस आपण काढूया. विजय संगीत गीत नंबर 231. हे देवा तुझ्या संगती चाला या इच्छितो, लागोच चित्त वरती प्रकाश मागतो. विजय संगीत गीत नंबर 231.
यावेळेस आपण आपल्या जागेवर उभं राहू, प्रभूला सन्मान देऊ आणि विजयसंगीत गीत नंबर 8 यावेळेस आपण गाऊया. स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा. विजयसंगीत गीत नंबर 8. यावेळेस आपण बसूया. प्रार्थना करू. आमच्या दयाळू दयाधन परमेश्वर पित्या, आम्ही तुझ्या चरणी येतो या सुमधुर गीतांच्याद्वारे. तुला स्तवितो, तुला आळवितो. प्रिय देवबापा, आजच्या भक्तीचा ताबा तू घे. जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आणून तुझ्या सहभागितेचा आशीर्वाद दे. या गीत गायनाचा देवबापा तुझ्यासमोर गजर केलेला असताना तुझ्या वेदीसमोर प्रभुधूपाप्रमाणे तो सादर हो. आमच्या प्रार्थना, रदबदल्या, विनंत्या, पवित्र वचनाचं मनन चिंतन प्रभू हे सगळं काही आशीर्वादित कर व तुझ्या सेवेसाठी जे आम्ही अर्पण करू प्रभू त्याचा स्वीकार करून त्याद्वारे तुझा गौरव होऊ दे.
ही प्रार्थना तारणाऱ्या येशूच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या सकाळी स्तोत्रसंहितेचं वाचन करीत असताना आपण स्तोत्रसंहिता 47 काढूया. साम नंबर 47. हे जे 47वे स्तोत्र आहे, हे स्तोत्र देव अखिल पृथ्वीचा राजा असल्याचं आम्हाला सांगतं आणि कोराहाच्या मुलांनी रचलेलं हे आहे. तर हे 47वे स्तोत्र प्रभूच्या गौरवासाठी आपल्याला आळीपाळीने वाचायचं आहे आणि जर मिळालं असेल तर कृपा करून आपण आपल्या जागेवर उभं राहू, परमेश्वराला सन्मान देऊ आणि या स्तोत्राचं वाचन करूया. मी सुरुवात करतो. अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा. तो लोकास आमच्या ताब्यात देतो, तो राष्ट्रास आमच्या पायाखाली घालितो. जयघोष होत असता देव वर गेलाय, करण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेलाय. कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे, तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. नववं वचन एकत्र वाचू. राष्ट्रातले अधिपती जमले आहेत, अब्रामाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे. कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहे, तो परमथोर आहे. उभे असतानाच आपला विश्वास जाहीर करूया आणि प्रेषितांचं मतांगीकार एका सुरात आपण म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूया आपण. प्रियजन हो, पुन्हा एक वार आपण मध्यस्थी करूया, प्रभुचरणी आपण जाऊया आणि ज्या विशेष घटना प्रभूने आम्हाला दिलेल्या आहेत त्यासाठी, आजारी प्रियजनांसाठी विशेष प्रार्थना करूया. SAMच्या सेवा कार्यासाठी माननीय अध्यक्ष महोदया, कार्यकारी संचालक, संस्थेचे विश्वस्त, आपल्या प्रिय मंडळ्या, प्रिय शाळा आणि त्यांचं सर्व सेवा कार्य, हे सगळं होत असताना प्रभुदेवा आशीर्वादित करो. मागील दिवसात ज्या प्रियजनांना आरोग्याची गरज आहे त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. आम्ही आज सकाळी विशेष प्रार्थना करणार आहोत. दीक्षा झालटे या प्रिय बहिणीसाठी ब्रेनचं एक छोटंसं ऑपरेशन त्यांचं झालं. त्या बहिणीने मोठ्या विश्वासाने विनंती केलेली आहे, तर आपण दीक्षा झालटे या बहिणीसाठी प्रार्थना करूया. सोबतच विद्यांगना टीचरसाठी आपण प्रार्थना करूया. त्यांचं हाताला फ्रॅक्चर आहे, तर विद्यांगना टीचरला प्रभू आरोग्य देव. सोबतच बेबी बळवी खोडदा या ठिकाणी असतात, त्यांचं थायरॉईडचं काल ऑपरेशन झालं, त्यांची आपण आठवण करूया. आणि सुरेखा मुकेश नाईक या सिव्हिल या ठिकाणी उपचार घेत आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. सोबतच प्रियांनो, मागील सप्ताहामध्ये सन्मान्य रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब यांच्या आईला प्रभू आज्ञा झाली. त्या वयवर्ष 97 होत्या. 97व्या या वयामध्ये त्यांना प्रभू आज्ञा झाली. आपण LP वळवी पाळक साहेबांच्या परिवारासाठी विशेष प्रार्थना करूया. सोबतच आपल्या चर्चच्या साठी
पिण्याच्या पाण्यासाठी जार दिलेले आहेत त्या परिवाराचीही आपण आठवण करूया, प्रार्थना करू. हे दयाळू देवबापा, आजच्या या सकाळसाठी आम्ही आभार मानतो. प्रिय पित्या, ही सुमधुर गीतं ज्या वेळेला आम्ही गातो त्यावेळेला आमच्या मनाला एक वेगळी स्फूर्ती येते, कारण प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याची ती प्रेरणा आहे. आणि देवबापा, तो आम्हाला सत्यामध्ये नेतो असं तुझं वचन म्हणतं, कारण योहानाच्या 16व्या अध्यायामध्ये तो आम्हाला म्हटलेला आहे की तो तुम्हाला सत्यामध्ये नेईल. अरे प्रभू, ही गीतं गात असताना आम्हाला ती सत्यता जाणवते. प्रिय देवबापा, स्तोत्र करता जसं अखिल सृष्टीला तुझं गुणगौरव गाण्यासाठी म्हणतोय, राष्ट्रांना तो म्हणतोय, राजांना तो म्हणतोय, तो स्वतः तुझं गुणगान गात राष्ट्रांसमोर तुझं नाव उंच करतोय. प्रिय पित्या, हीच मोठी कृपा तू आम्हावर देखील केलेली आहे आणि आम्ही देखील तुझं स्तवन करावं, तुझं गुणगौरव करावं, तुला उंच व्हावं, हे प्रियत्या तो आमच्याकडून अपेक्षितो. अरे प्रभू, आम्ही मानव आहोत आणि आमच्या स्तुती करण्याने देवदूतांच्याही असंख्य स्तुती सुमनांमध्ये आम्ही देखील देवबापा तुझं गौरव करतो. इस्रायली लोक ज्या वेळेला अरण्यातून निघाले, ज्या वेळेला त्यांनी तांबडा समुद्र पार केला, त्या तांबड्या समुद्रातून पार निघून त्यांनी डब घेतला, हातामध्ये झांजा घेतल्या आणि परमेश्वरा तुझं गौरव करीत ते पुढे चालले. प्रिय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू अद्भुत सामर्थ्य घडवतोस, अद्भुत कृपा तू करणारा असा परमेश्वर आहे. दयाळू देवबापा, आजचा हा उपासनेचा समय आभार मानण्याचा, तुझी उपकार स्तुती करण्याचा आहे. प्रिय पित्या, मागील दिवसात मंडळीच्या सर्वांगीण वाढीसाठी, विकासासाठी महिला मंडळाचं शिबिर, सोबतच वार्षिक मेळावा, तरुणांसाठीचं झालेलं सेवा कार्य, संडे स्कूलसाठी झालेलं सेवा कार्य, प्रिय पित्या, हे सगळं काही तू अतिशय आशीर्वादित करीत आहे. त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण देवबापा, ह्या सगळ्यांद्वारे केवळ तुझं नाव उंच गायलं जातं. या सर्वस्वाच्याद्वारे केवळ तुझ्याच नावाचा महिमा आहे. आणि म्हणूनच देवबापा, प्रत्येक युनिटचे प्रमुख आणि प्रत्येक युनिटमध्ये सेवा करणारे प्रत्येक बंधू आणि भगिनी सगळ्यांसाठी आम्ही तुला प्रार्थितो, कारण प्रभू, मंडळीच्या सर्वांगीण वाढीसाठी, विकासासाठी सर्व प्रियजनांनी प्रार्थनापूर्वक घेतलेले हे सर्व निर्णय आशीर्वादित करीत आहे. आमच्या अध्यक्ष महोदया, आमचे कार्यकारी संचालक, आमच्या संस्थेचे विश्वस्त दयाळू देवबापा, आम्ही या सर्व प्रियजनांसाठी मोठ्या विश्वासाने मागतो, कारण पित्या, यांचं सेवा कार्य मोठं असं आहे. प्रार्थनापूर्वक देवबापा घेतलेले जे निर्णय आहे ते सर्व निर्णय तू सिद्धीस जाऊ देत आहे. प्रिय देवबापा, या दिवसांमध्ये होणारं जे बांधकाम आहे ते तू आशीर्वादित कर. मग ते कॉम्प्लेक्सचं आहे, सोबतच धुळे या ठिकाणी आणि सेलिमपूर या ठिकाणी चर्चच्या नूतनीकरणाचं कार्य, यासोबतच जे विविध कार्य चाललेले आहेत देवबापा, ते सगळे आशीर्वादित होऊ दे आणि या सर्वस्वाच्याद्वारे दयाळू देवबापा तुझं गौरव होऊ दे. येत्या दिवसांमध्ये प्रिय पित्या, हे सर्व कार्य पूर्ण होऊन एक मोठं सेवा कार्य SAMच्या द्वारे होणार आहे, हे आम्ही जाणतो. आणि म्हणूनच देवबापा, आमच्या पदाधिकारी वर्गासाठी मोठ्या विश्वासाने नेहमीच प्रार्थना करीत आहोत, कारण तुझं वचन म्हणतं निरंतर प्रार्थना करा. तुझं वचन आम्हाला म्हणतं तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करा. आणि पित्या, प्रार्थनेमध्ये आम्ही या सर्व प्रियजनांना उचलून धरलेलं असताना हे सर्व सेवा कार्य खूप आशीर्वादाचं असं कर. या कार्यासाठी अनेक वेळेला प्रवास आहे, या कार्यासाठी अनेक वेळेला नियोजन आहे, सोबतच आर्थिक पुरवठा आहे, मनुष्यबळाचा पुरवठा आहे, विविध गोष्टींचं नियोजन आहे. दयाळू देवबापा, हे सगळं काही अतिशय चांगलं असं होऊ दे. सोबत देवबापा, आम्ही मंडळांसाठी आभार मानतो, अतिशय वचनामध्ये प्रौढ अशा मंडळ्या आणि देवबापा, जे चांगले पाळक वर्ग तू आम्हाला दिलेले आहे त्या सगळ्यांसाठी आम्ही आभार मानतो, कारण की प्रभू, तुझं पवित्र वचन सत्य आणि पवित्र रीतीने मंडळीला कसं शिकवावं, कसं सांगावं, यासाठीचं पवित्र आत्म्याचं वर्धहस्त तू त्यांना दिलेलं आहे. सिनियर लोकांसाठी आम्ही आभार मानतो, कारण की प्रभू, त्यांच्या गौरवी सेवा कार्याच्याद्वारे आज मंडळ्या स्थिरावलेल्या आहे. त्यांच्या सेवा कार्याच्याद्वारे अनेक लोक ख्रिस्ता तुझ्याकडे आलेले आहे आणि आता हे सेवा कार्य एका नवीन पिढीकडे दिलेलं असताना ते देखील आशीर्वादाचं असं होऊ दे. व मंडळांमध्ये वचनाची सेवा, गृहभेटी, आजाऱ्यांच्या भेटी एवढंच नव्हे तर विविध गोष्टींमध्ये मार्गदर्शन करणं, या समुपदेशनाच्या सेवा कार्याला, पाळकीय सेवेला प्रभू तू आशीर्वादित कर. सोबतच मंडळ्या म्हटल्या की तेथे व्यवस्था आली, तेथे शिस्त आली, म्हणून मंडळांचे अध्यक्ष, मंडळांचे खजिनदार, मंडळांचे सचिव आणि सोबतच मंडळांमध्ये सेवा करणारं पंचमंडळ यांच्यासाठी देखील प्रभू आम्ही प्रार्थना करतो. या सर्व प्रियजनांचं सेवा कार्य आशीर्वादित असं होऊ दे.
कारण की देवबापा प्रत्येकाला तुझ्यासमोर उभं करण्यासाठी सिद्ध असावं असं संत पौलाने तिमथ्याला सल्ला दिलेला आहे. आणि म्हणूनच मंडळीला डाग सुरकुती नसलेली तुझ्यासमोर सादर होण्यासाठी सिद्ध असणारी अशी मंडळी असावी अशी तुझी अपेक्षा. आणि म्हणूनच देवबापा आमची प्रार्थना आहे, मंडळांचं सेवाकार्य आशीर्वादित कर. मंडळांचे खजिनदार, मंडळांचे सचिव, मंडळांचे अध्यक्ष मोठी मेहनत करीत आहे मंडळांना स्थिरावण्यासाठी. महिला मंडळ, तरुण संघ आणि संडे स्कूलचे शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी, तरुण संघाचे सभासद, महिला मंडळाच्या सभासद, प्रिय प्रभू एक नवं चैतन्य मंडळीमध्ये आहे. आणि म्हणूनच ह्या कौन्सिलच्या प्रत्येक मंडळीला पित्या तू आशीर्वादित कर आणि त्यांचं सेवाकार्य अनेक पिढ्यांसाठी, अनेक कुटुंबांसाठी आशीर्वादाचं असं होऊ दे. सोबत देवबापा आम्ही शाळेसाठी नेहमीच प्रार्थना करीत आहोत. आज देखील मोठ्या विश्वासाने प्रार्थना करतो, आमच्या शाळेंना देवबापा तू आशीर्वादाने भरावस. जे यश विद्यार्थ्यांनी संपादन केलेलं आहे त्याकडे पाहता देवबापा या महाराष्ट्रामध्ये एक मानाचं तू केंद्र आम्हास केलेलं आहे. आणि म्हणूनच SAMच्या सर्व शाळा, मग त्या ग्रामीण परिसरात असो, शहरात असो, तालुक्याच्या ठिकाणी असो, सगळ्याच सेवा देवबापा आशीर्वादित कर. आमचे सर्व प्राचार्य, आमचे सर्व पर्यवेक्षक, आमचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठीही आम्ही प्रार्थना करतो. कारण विद्यार्थ्यांची केवळ वाढच होत नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास होतो. विद्यार्थ्यांना जे शिकवलं जातं ते त्यांना समजू दे, त्यांच्या स्मरणात असू दे. आणि या दिवसांमध्ये आता लवकरच परीक्षा सुरू आहेत, अशा वातावरणामध्ये उष्णतेचा तास लेकरांना होऊ देऊ नको. तर होणाऱ्या सर्व परीक्षा कालावधीत प्रत्येक लेकराला देवबापा तू सहाय्य कर. इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम, त्यांचं शैक्षणिक सेवाकार्य पित्या तू आशीर्वादित कर. यासोबतच देवबापा आम्ही वसतिगृहासाठी देखील प्रार्थना करतो. वसतिगृहामध्ये असलेले हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड, त्यांचे सर्व सहकारी, बॉयज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल, तेथील सर्व स्टाफ मेंबर, प्रत्येकाला देवबापा तुझी कृपा दे. विद्यार्थ्यांची फार काळजी ते घेतात, त्यांचं हे काळजी घेणं, सेवाकार्य करणं प्रभू आशीर्वादित कर. वाढत्या उन्हामध्ये लेकरांना उष्माघाताचा त्रास होऊ नये अशी आम्ही विशेष प्रार्थना करतो. सोबत देवबापा आम्ही सेंट्रल ऑफिसच्या सेवाकार्याला तुझ्या हाती देतो. त्यांचं सेवाकार्य आशीर्वादित कर. त्या ठिकाणाहून होत असलेलं सेवाकार्य संस्थेच्या आणि मंडळीच्या उन्नतीसाठी आहे. म्हणूनच देवबापा ते अविरत आशीर्वादित असं पुढे होऊ दे. सोबत देवबापा आमची प्रिय लेकरं जी परदेशात शिकत आहे, आम्ही बंधू जोशवा, बंधू अभिषेक यांची आठवण करतो. प्रिय लेकरांना तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे, त्यांचं शैक्षणिक जीवन आशीर्वादित कर. प्रिय भारत देशामध्ये जी लेकरं शिक्षण घेत आहेत, मेडिकल आहे, इंजिनिअरिंग आहे, सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी आहे, वेगवेगळी क्षेत्र आता खूप वाढलेली आहे. अशा क्षेत्रामध्ये आपलं देवबापा करिअर करीत असताना मंडळीतल्या प्रत्येक लेकरासाठी आज मंडळीतले वडील म्हणून आम्ही कळकळीने प्रार्थना करतो. प्रत्येकाचं शैक्षणिक जीवन प्रभू आशीर्वादित कर. आमच्या मंडळीतल्या ह्या तरुण लेकरांना तू सांभाळ, त्यांचं अध्ययन पूर्ण होऊ दे. पायावर उभं राहून स्वतःचं करिअर घडवून आपल्या कुटुंबाचं नाव उंच करावं, मंडळीचं नाव उंच करावं, यासाठी मंडळीत शिकणाऱ्या प्रत्येक लेकराला देवबापा तुझी कृपा दे. सोबत देवबापा जे डॉक्टर आणि नर्सेस फार मेहनतीने सेवा करीत आहे, त्यांचं हे वैद्यकीय सेवाकार्य आशीर्वादित कर. वैद्यकीय सेवा देणाऱ्या प्रत्येक बंधू भगिनीला, सोबतच पोलीस दलामध्ये सेवा करणाऱ्या प्रत्येक बंधू आणि भगिनीला देवबापा तुझी कृपा लाभू दे आणि त्यांचं सेवाकार्य आशीर्वादित कर. ज्या प्रिय देशात आम्ही आहोत देवबापा, आमच्या प्रिय देशाची आम्ही आठवण करतो. आमचे मान्य पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, आमच्या प्रिय महाराष्ट्रासाठी मोठ्या विश्वासाने आमची प्रार्थना आहे. आमचे मुख्यमंत्री, त्यांच्यासोबत असलेलं मंत्रिमंडळ आणि या जिल्ह्यात असताना आमच्या जिल्हाधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी विशेष प्रार्थना आम्ही करतो. सोबत देवबापा वाढतं ऊन आहे, यामध्ये जिल्ह्यामध्ये शांतता असावी, चांगलं आरोग्य लाभावं, नागरिकांनाही चांगलं आरोग्य असावं अशी विशेष विनंती करतो. सोबत देवबापा आम्ही प्रार्थना करतो, जे कोणी आपला व्यवसाय करीत आहे प्रत्येकाचा व्यवसाय तू आशीर्वादाचा असा होऊ दे. विविध ऑफिसेसमध्ये जे प्रियजन सेवा करत आहे त्यांचं सेवाकार्य दयाळू देवबापा आशीर्वादाचं कर. सोबत देवबापा आम्ही प्रार्थना करतो मालतीबाई वळवी यांच्या आरोग्यासाठी. आपली कृपा तू त्यांना पुरव, चांगलं आरोग्य तू त्यांना दे. आम्ही ज्योतिताई नाईक यांच्यासाठीही प्रार्थना करतो. प्रिय पित्या, त्यांच्या प्रकृतीत जो चांगला बदल तू घडवित आहे त्यासाठी आभार मानतो. जुलियाना अक्का गायकवाड यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. प्रभू चांगलं आरोग्य देवबापा तू त्यांना दे. आबे सुरेश ठाकूर,
आनंदीबाई जयकर, सापाबाई शिंदे यांची आठवण करतो. या प्रियजनांना दे बापा आम्ही नेहमी तुझ्यासमोर प्रार्थनेत ठेवत आहोत. चांगलं आरोग्य तू या प्रियांना दे. आम्ही राजेंद्र बोरा, अरुणा सुतारी, कांता सिस्टर आहेत यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रिय पित्या, या प्रियजनांना चांगलं आरोग्य दे. आम्ही लताबाई वळवींसाठी, वसंत पाडवींसाठी, सौ पाडवींसाठी प्रार्थना करतो. या प्रियजनांना तुझं आरोग्य दे बापा, तू लाभू दे. जेहरसिंग वसावे आहेत, श्री पी डी लवणे आहेत, सुवार्ताबाई मसीदास, कामिना गायकवाड आहे, अनुसयाबाई गायकवाड आहेत, सोबतच शंवेल ठाकरे आहे. देबापा, या सर्व प्रियजनांसाठी विश्वासाची प्रार्थना आहे. प्रिय देबापा, या सर्व प्रियजनांना चांगलं आरोग्य आपल्या स्वर्गीय भांडारातून दे. सोबत नलिनीबाई मोजेस, आनंदीबाई पवार आहेत. देबापा, यांना तू वृद्धापकाळामध्ये लागणारी कृपा पुरव. सुशी अक्का आहेत, पद्माबाई साळवे आहेत. देबापा, मंडळीतल्या या वडील प्रियजनांसाठी आमची प्रार्थना आहे. चांगलं आरोग्य तू त्यांना दे. सोबतच आम्ही दुर्गाबाई वळवी, कौशल्याबाई सोनेरींची आठवण करतो. लवणे आंटी आहेत, चांदेकर सिस्टर आहेत. प्रिय पित्या, आम्ही चांदेकर सिस्टरांसाठी विशेष प्रार्थना करतो. पित्या, तू त्यांना आपली कृपा दे, अनुग्रह दे, शक्ती आणि बळ तू त्यांना दे. तू आरोग्य देतोस असा आमचा विश्वास आहे. सोबतच आम्ही शिंपी सिस्टरांची आठवण करतो. यमुनाबाई वळवींची आम्ही आठवण करतो. यमुनाबाईंना देबापा आपलं आरोग्य लाभावं, कृपा आणि अनुग्रह तू द्यावा अशी विनंती आमची तुझ्या चरणी आहे. मागील सप्ताहात देबापा मोठ्या विश्वासाने ज्या आमच्या प्रिय बहिणीने विनंती केली, आम्ही दीक्षा झालटे या प्रिय बहिणीसाठी प्रार्थना करतो. ब्रेनच्या ऑपरेशनमध्ये तू तिला आपली कृपा पुरवलीस, डॉक्टरांना सहाय्य केलं. देबापा, विश्वासाने तुझ्याकडे मागितल्यास तू देतोस. आणि जसं देबापा इस्रायलाच्या परमेश्वराकडे जे मागणं तो करीत आहे ते तुझं मागणं तो पूर्ण करो असं देबापा एली याजकाने हन्नेला सांगितलं. तसं देबापा, विश्वासाने जे तुझ्याकडे मागतात त्यांना तू देतोस. कारण तुझं वचन म्हणतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. म्हणून देबापा, दीक्षा या बहिणीसाठी आमची प्रार्थना आहे. तिला तू आरोग्य दे. आम्ही विद्यांगना टीचरसाठी प्रार्थना करतो. हाताला झालेल्या फ्रॅक्चरमध्ये तू त्यांना आपलं आरोग्य दे, आपली कृपा पुरव. त्यांना देबापा लागणारा अनुग्रह तू दे. सोबतच आम्ही बेबी वळवी, खोडदास्तीत असलेल्या ह्यांचं थायरॉईडचं झालेलं ऑपरेशन, यामध्ये डॉक्टरांना सहाय्य केलं, ऑपरेशन व्यवस्थित झालं, त्यासाठी आभार मानतो. सुरेखा मुकेश नाईक या प्रिय बहिणीची देबापा आम्ही आठवण करतो. प्रार्थना करतो देबापा, त्यांना आपली अनुग्रहाची कृपा पुरवावीस. चांगलं आरोग्य तू त्यांना द्यावं व जो उपचार त्या घेत आहे त्यामध्ये गुण येऊ दे. सोबत देबापा, आम्ही त्या परिवाराची आठवण करतो ज्यांनी चर्चच्या या सेवेसाठी पाण्याचे जार दिलेले आहेत. त्या परिवाराला तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे व त्याद्वारे तुझं गौरव प्रिय परिवाराकडून तू होऊ दे. त्यांचं सेवा कार्य मंडळीसाठी व समाजासाठी आशीर्वादाचं कर. सोबत देबापा, आम्ही प्रार्थना करतो आमचे वडील पाळक रेव्हरंड एल पी वळवी पाळक साहेब यांच्या परिवारासाठी. पाळक साहेबांवरती गेल्या दिवसात जो दुःखाचा प्रसंग गुदरला, आम्ही संपूर्ण वळवी परिवारासाठी विशेष प्रार्थना करतो आणि तुला धन्यवाद देतो. कारण की जेमाबाई ह्या आजींसाठी, कारण प्रभू वय वर्ष 97, एवढं चांगलं आरोग्य तू त्यांना दिलंस, एवढं चांगलं आयुष्य तू त्यांना दिलं. आणि म्हणूनच देबापा, त्यांच्या जाण्याने जी पोकळी घरामध्ये निर्माण झालेली आहे ती भरून निघणार नाही हे आम्हास ठाऊक आहे. परंतु देबापा, 97 वर्षाचं एवढं चांगलं आयुष्य तू त्यांना दिलंस. ज्यांनी मिशनऱ्यांसाठी सेवा केली, ज्यांनी मिशनऱ्यांना पाहिलं, मिशनऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून विविध खेड्यांवरती जाऊन सुवार्ता प्रचार केला, भाषा शिकली आणि भाषा शिकवली सुद्धा. एवढंच नव्हे तर खानपानाची काळजी घेऊन मिशनरांना लागणारी मदत या प्रिय परिवाराने केली. म्हणून देबापा, आम्ही वळवी परिवाराची आठवण करतो आणि जेमाबाईंच्या जाण्याने जे दुःख झालेलं आहे त्यासाठी वळवी कुटुंबाला तुझं सांत्वन दे, तुझं समाधान दे. आम्ही तुला धन्यवाद देतो कारण की असे वृद्ध लोक तू मंडळीत ठेवलेले आहे, ज्यांच्यामध्ये साक्ष आहे आणि ज्यांनी सेवा कार्याला पुढे नेलेलं आहे. आम्ही त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवाराला सांत्वनदायी प्रार्थनेमध्ये तुझ्यासमोर ठेवतो आणि ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनामध्ये आमचे प्रियजन पुन्हा भेटतील हा विश्वास बाळगतो. सोबत देबापा, आज तुझ्या प्रिय दासाकडून आम्ही वचन ऐकणार आहोत. रेव्हरंड एल पी वळवी पाळक साहेबांना तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे. त्यांच्याकडून होणारी वचनाची सेवा आशीर्वादित कर आणि देबापा, याद्वारे तुझा गौरव होऊ दे. पुन्हा एक वार देबापा, आम्ही संपूर्ण मंडळीसाठी विश्वासाने प्रार्थना करतो कारण की ऊन वाढलेलं आहे. या वाढत्या उन्हामध्ये उष्माघाताच्या त्रासापासून प्रत्येकाचं देबापा तू संरक्षण कर, प्रत्येकाचं तू आरोग्य सांभाळ. या दिवसांमध्ये लेकरांच्या परीक्षा सुरू झालेल्या आहे. प्रत्येक लेकराला परीक्षा देण्यासाठी तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे. सोबतच देबापा, आमच्या तरुणांनाही तुझा अनुग्रह लाभू दे.
संपूर्ण आदर मान महिमा प्रभू आम्ही तुला देतो व आजच्या उपासनेत पुन्हा एक वार तुझी कृपा मागतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, यावेळेला आपण दानार्पण घेऊया. यासाठी क्वायर पुढे येईल आणि दानार्पणाची सेवा करेन. विजय संगीत गीत नंबर 146 यावेळेस आपण काढूया. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु. Christ,
प्रिय दानार्पणासोबतच ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहे आपण सुचवा, आपण पुढे येऊ शकता. माझ्याकडे असलेल्या यादीप्रमाणे आज थिओफिलास फिलास वर्गीस याचा जन्मदिवस आहे. शोमेल डेव्हिड वळवी या प्रियांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो. मंगळवारी पास्टर डेव्हिड मोजेस, ऋतिक नितीन वळवी, प्रेरणा सुधीर साने, मितांजली मिलिंद पाटील, आरव सागर वाघ, अंकुर बसावे आणि अभय सचिन बागवान. बुधवारी मनीषा गोविंद गावित सिस्टर. गुरुवारी स्वप्नील सुरेश टोंगरे, सौ नलिनी सुभाष वळवी, ज्योती अतुल ठाकूर, ख्रिस्टीन आकाश ठाकूर, उत्कर्ष डेव्हिड कुरिया, धार मध्य प्रदेश. शुक्रवारी सौ रुचिता स्वप्नील डोंगरे, सौ प्रीतमा वळवी पाडवी, श्री शैलेश शशिकांत दलगे, संकेत शैलेश दलगे, श्री संजय मंगा पाडवी. आणि शनिवारी शंवेल अनिल ठाकरे या प्रियजनांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा देतो. सोबतच श्रुती संदीप पाटील हिच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे. बॅचलर ऑफ फिजिओथेरपी पदवी उत्तीर्ण झाल्याबद्दल उपकार स्तुतीचं दान त्यांनी प्रभूच्या भांडारात टाकलेलं आहे. श्रुती संदीप पाटील बॅचलर ऑफ फिजिओथेरपी उत्तीर्ण झाल्याबद्दलचं उपकार स्तुतीचं दान मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सोबतच सुरेश बी गावित यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे आणि दीपमाला सुरेश गावित यांच्याकडून उपकार स्तुतीचं आहे. प्रियांका अनुष वळवी यांच्याकडून दशमांश आहे, तो मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. दानार्पण, जन्मदिवस व या सर्व दानार्पणासाठी आणि आरवसुद्धा पुढे आलेला आहे. ज्यांच्या वाढदिवसांसाठी मी रेव्हरंड जे एच पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे, कृपा करून आपण पुढे येऊन प्रार्थना करा. प्रार्थना करू आपण. गौरवी प्रभू, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. आज सकाळी पुन्हा एक वार तुझी भक्ती आराधना करण्यासाठी आम्हाला मौल्यवान प्रसंग तू दिला. या प्रभुवारी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तू आम्हा सर्वांना घेऊन आला, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तू देवादिदेव परमेश्वर आहे. तू अखिल सृष्टीचा स्वामी आहेस, त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. आणि म्हणून आज तुझ्यासमोर नतमस्तक होऊन आम्ही तुला उंचावितो, स्तवितो, तुला धन्यवाद देतो. कारण प्रभू तू सर्व स्तुतीस पात्र असा देव आहे. आणि म्हणून प्रभू आज तुझं स्तवन गीतं गाऊन मंडळी म्हणून आम्ही केलेलं आहे. आणि आमचा विश्वास आहे या स्तवनामध्ये तुझी समक्षता उपस्थिती आहे, त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. प्रभू आज आम्ही तुझ्यासमोर येत असताना आम्ही तुझा आदर करत आहोत, तुझा सन्मान करत आहोत. कारण तू खरोखर चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. प्रभू त्या दयेस्तव तू आमचा उद्धार केलास आणि प्रभू तू आम्हाला तुझी पवित्र संतान बनवलं, तुझा आभार मानतो. म्हणून देवबापा तू दिलेल्या आज्ञा आम्ही विधी पाळाव्यात आणि आम्ही या भूतलावर आशीर्वादित व्हावं ही तुझी इच्छा आहे. त्यानुसार प्रभू आम्ही नित्यनेमाने तुझी भक्ती करावी. तुझ्या समोर येत असताना आम्ही भीत आणि कापत तुझा आदर आणि सन्मान करत आम्ही येत असताना प्रभू तुला अर्पण करण्यासाठी आमच्या स्वाधीन जे दिलेलं आहे ते तुझ्या कृपेने लाभलेलं आहे. ज्यांना नोकरी, कामधंदा, व्यवसाय, शेतीवाडी, जनावरे किंवा इतर जे काही उत्पन्नाचे साधनं तू दिलेले आहेत त्या सर्वस्वाला तू सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून प्रभू मिळालेल्या कमाईमधून जी बरकत तू दिलेली आहे त्यामधून ज्यांनी आपला दशांश, उपकार स्तुती आणि नाना प्रकारच्या देणग्या तुला अर्पण केलेल्या आहे त्या सर्व आम्ही तुझ्या चरणापाशी अर्पण करतो. यासाठी की तू या सर्व दानार्पणाला आशीर्वाद द्यावा आणि ज्या भांडारामध्ये हे दान अर्पिलं जात आहे, ठेवलं जात आहे, ते भांडार आशीर्वादित आणि समृद्ध कर आणि यामधून अनेक पवित्र जनांच्या गरजा भागू दे, अनेक जीवात्म्यांचं तारण होऊ दे, अशी आम्ही प्रार्थना करतो. म्हणून देवबापा या दानासोबत ज्यांनी हे अर्पण केलेलं आहे त्या सर्वांना आणि आम्हा स्वतःलाही तुझ्या स्वाधीन करतो. तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर. प्रभू आज आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो. आज सकाळच्या या समय जे प्रिय लेकरं ज्यांचे जन्मदिवस आहे या सप्ताहामध्ये जे तुझा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात आलेले आहेत, या सर्वांसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो की मागील वर्षभर या सर्वांचं संगोपन केलंस, आरोग्य दिलं. एवढंच नव्हे तर देवापा तुझ्या संगती चालवलंस, तुझा आभार मानतो. या नवीन वर्षामध्ये त्यांचं पदार्पण होऊ दिलेलं आहे. म्हणून आम्ही प्रार्थना करतो की देवापा थिओफिलस
फिलिप वर्गीस, शमुएल डेव्हिड वळवी, डेव्हिड मोजेस, ऋतिक नितीन वळवी, प्रेरणा सुधीर सहाणे, मितांजली मिलिंद पाटील, आरब सागर, अंकुश वसावे, अभय सचिन बागवान, मनीषा गोविंद गावित, स्वप्नील सुरेश डोंगरे, सौ नलिनी सुभाष वळवी, ज्योती अतुल ठाकूर, क्रिस्टिन आकाश ठाकूर, उत्कर्ष डेव्हिड कुरिया, सौ रुचिता स्वप्नील डोंगरे, प्रीतम वळवी, शैलेश शशिकांत डलगे, संकेत शैलेश डलगे, संजय मंगा पाटील, शमुएल अनिल ठाकरे, या सर्व प्रियांची नावं तुला ठाऊक आहे. या सर्वांच्या जन्मदिनाप्रित्यर्थ तू या सर्वांना देऊ केलेलं दीर्घायुष्य, त्यांच्या आयुष्याचं कल्याण तू कर. आणि या सर्वांनी प्रभू वर्षभर तुझ्या संगतीत चालून तुला संतुष्ट करण्यासाठी तुझी कृपाने अनुग्रह दे. प्रभू, आज आम्ही पुन्हा एक वार तुझ्या दासासाठी धन्यवाद देतो. रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब, जर या सप्ताहामध्ये त्यांची माता प्रभू तुझ्याकडे आलेल्या आहेत आणि या परिवाराला तू सांत्वना समाधान दिलं, आणि आज प्रभू या दासाकडून तुझं वचन आमच्याकडे येत असताना ते आम्हा सर्वांसाठी आत्माने जीवन होते. आणि हे वचन ऐकत असताना आम्हाला ऐकणारे कान दे, समजणारं मन दे, आणि तुझ्या दासाला पवित्र आत्म्याचा अभिषेक कर. आणि होऊ दे की प्रभू त्यांच्या ओठाला जिभेला स्पर्श करून हे वचन त्यांच्यासाठी आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं होऊ दे. ही भक्ती आराधना आणि आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीन होतो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या सप्ताहासाठी सूचना येण्याप्रमाणे आहेत. सकाळी 10 वाजता जे चर्चचं आपण मनन घेत होतो ते आता थांबवण्यात येत आहे. तर सकाळी 10 वाजेचं मनन हे मनन चिंतन थांबवण्यात येत आहे. बुधवारी महिला मंडळाची जी सभा आहे ती सायंकाळी 4 वाजता चर्चमध्ये घेण्यात येईल. शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता तरुण संघ चर्चमध्ये घेण्यात येईल. आज सायंकाळी 5 वाजता बाप्तिस्म्याचा वर्ग चर्चमध्ये घेण्यात येईल. आज वर्ग क्रमांक 9 आहे. आजचा विषय आहे मंडळी. येत्या रविवारी दिनांक 22 मार्च 2026 रोजी वचनाची जी सेवा आहे ती रेव्हरंड JH पठारे पाळक साहेब हे करतील. सोबतच चर्च झाल्यानंतर तरुण संघाने 10 मिनिटासाठी चर्चमध्ये थांबायचं आहे. यावेळेला संडे स्कूलचे जे विद्यार्थी आहे ते संडे स्कूलसाठी जाऊ शकतील. आणि मंडळीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बाहेर पाण्याचा एक जार आहे, आपण त्या ठिकाणी पाणी घेऊ शकता. या महत्त्वपूर्ण सूचना मंडळी आपणासाठी आहे. आज देवाच्या वचनातून मान्य रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब बोलणार आहेत, वचनाची सेवा करणार आहेत. तत्पूर्वी मी आजचा शास्त्र भाग वाचतो. त्यासाठी आपण नवीन करार काढूया. त्यामध्ये 2 कोरिंथीकरास पत्र आपण काढू. 2 कोरिंथीकरास पत्रामध्ये अध्याय 4 चौथ्या अध्यायातील वचन 16, 17 आणि 18. क्षणिक दुःख पण सार्वकालिक वैभव. म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही. परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन व उपस्थित सर्व मंडळी, आपणा सगळ्यांच्या उपस्थितीत मी आदरणीय रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब आपलं स्वागत करतो आणि पुढील वचनाच्या सेवेसाठी मी आपणाला आमंत्रित करतो. सर्व मंडळीला सलाम. मागील दिवसामध्ये सर्व मंडळींनी आमच्या दुःखामध्ये
प्रार्थना केल्या, उपस्थिती दाखवली, सहभागितेमध्ये आले, त्याबद्दल मी विशेष करून सर्व विश्वासणाऱ्यांचं मी आभार मानतो. आणि विशेष करून पाळकसाहेबांचं अनुप पाळकसाहेब त्यांचं मी आभार मानतो. त्यांनी मला या प्रसंगामध्ये खूप सहाय्य केलं. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचं मी मनापासून विशेष आभार मानतो. आज देवाच्या वचनामधून देवाचं वचन ऐकण्यापूर्वी मी मनापासून धन्यवाद देतो की या सेवेमध्ये येण्याचा फार मोठी भूमिका माझ्या आईची होती. हे मला समजतं. मी लहान होतो आणि वारंवार ती मला धरून मिशनऱ्यांच्या बंगल्यावर घेऊन जायची. तिला मराठी पण यायची नाही, पण ती सांगायची की याला तुम्ही घ्या, मी याला दिलं आहे देवाला. आणि मिशनरी आलमगीर मडम साहेब होते, त्यांना थोडं आदिवासी पण समजायची, हसायचे आणि तुम्ही नंतर या सांगायचे. आणि मला हे चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं लहानपणापासून. आणि एक दिवस मला त्यांनी शिक्षणासाठी त्या हॉस्टेलमध्ये घेतलं. तिथून माझा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर मी 10वीपर्यंत मिशनमध्ये शिकलो. नंतर OM-मध्ये मी 77ला गेलो आणि 77मध्ये OM-मध्ये बराच समय घालवल्यानंतर मी देवाच्या वचनाच्या शिक्षणासाठी गेलो आणि डिप्लोमा घेतला बायबल कॉलेजचा आणि सेवेमध्ये आलो. आणि त्यानंतर मग BTHचं बाहेरून शिक्षण घेतलं आणि अशा प्रकारे सेवेचा प्रवास जो सुरू झाला तो आजपर्यंत आहे. मी देवाच्या कृपेबद्दल मी धन्यवाद देतो. जे वचन यावेळेस पाळकसाहेबांनी वाचून दाखवलेलं आहे आणि म्हणून तो म्हणतो की आम्ही धैर्य सोडित नाही, परंतु जरी आमचा बाह्य ध्येय क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. 2 शब्द प्रार्थना करू आणि आपण देवाचं वचन ऐकूया. सर्व शक्तिमान, सर्व समर्थ, प्रेमळ, जिवंत स्वर्गीय बापा, मी तुझा एक लहानसा दास प्रभू तुझ्या चरणापाशी येत असताना आजच्या पवित्र वचनाच्या सेवेसाठी मला लागणारी कृपा आणि सहाय्य प्रभू तू पाठीव. आणि या वचनाची योगे प्रभू तू आम्हा सर्वांस तू आशीर्वाद द्यावा, आमच्या संगती बोलावं तुझ्या वचनाच्याद्वारे, म्हणून मी विनंती करतो. ही विनंती प्रभू येशूच्या पवित्र नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. या दिवसामध्ये अनेक विश्वासणारे देवाचे प्रियजन उपास आणि प्रार्थनेमध्ये आहे. 40 दिवसाच्या या पवित्र पर्वामध्ये आम्ही प्रवेश केले असताना पुष्कळ लोक उपास आणि प्रार्थनेमध्ये जाऊन येशू ख्रिस्ताच्या दुःखसहनाविषयी गंभीरपणे विचार करीत असताना त्या दुःखसहनाचा उद्देश, त्या दुःखसहनाचं महत्त्व, त्या दुःखसहनाच्याद्वारे परमेश्वराची योजना आणि कार्य तुमच्या आणि माझ्या तारणाच्या पूर्तीसाठी या सर्व गोष्टीवर आत्मचिंतन करीत असताना विशेष रीतीने देव या दिवसामध्ये त्याच्या वचनाच्याद्वारे आमच्या संगती बोलणार आहे. आणि हे जे मर्म आहे, हे रहस्य आहे, येशू ख्रिस्ताचं जीवनाचं हे वेगळंपण ज्या व्यक्तीने समजून घेतलं तो आहे संत पौल. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं हे दुःख सहन आणि त्याच्या जीवनाचं वेगळंपण त्याने समजून घेतलं आणि आम्ही पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये असा प्रभावशाली बदल त्यांच्या जीवनामध्ये आला की त्याने येशू ख्रिस्ताच्या या दुःखसहनाच्या मार्गाने जाऊन मृत्यूला देखील कवटाळलं असं म्हटलेलं आहे. आनंदाने मृत्यूला देखील सामोरं गेले. अशा प्रकारचं जीवनामध्ये आम्ही पाहतो परिणाम झालेला आहे. हे चित्र आम्ही पाहतो कारण या ठिकाणी त्यांनी पाहिलं ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, हे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. या वचनावर जेव्हा आम्ही फोकस करतो तेव्हा स्वर्गाची अनुमती अशी होती, देवबापाची इच्छा अशी होती, तारणाची योजना सिद्धीस घेऊन जाण्यासाठी आपल्या प्रिय पुत्राला ठेसावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. ज्या पित्याने तुमच्या आणि माझ्यावर जगाच्या स्थापनेपूर्वी प्रेम केलं आणि त्या पित्याच्या मनामध्ये तुमच्या आणि माझ्या तारणाची योजना सिद्धीस घेऊन जात असताना आपल्या प्रिय पुत्राला ठेचावे असं परमेश्वराच्या योजनेचा एक भाग होता. आणि ज्यावेळेस हे मर्म देवाच्या लोकांनी समजून घेतलं
प्रभू येशू ख्रिस्ताचं जे दुःख सणाचं चित्र 700 वर्ष अगोदर यशया भविष्यवादी पाहत असताना त्याने हे चित्र येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये हे भयानक दुःख त्याने पाहिलं, परंतु त्यामध्ये एक वेगळं पण पाहिलं की त्याचं चित्त प्रतिफळावर होतं. ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टी समजून घेत असतो तेव्हा की इतिहास, पवित्र शास्त्र आणि देवाची मंडळी यांचा केंद्रबिंदू विषय आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. दुःख सहन करून भरपाई केलेली किंमत या ठिकाणी आम्ही पाहतो. पौलाने 3 प्रकारे या गोष्टींचा उल्लेख केला. वधस्तंभाला ज्यावेळेस त्यांनी पाहिलं किंवा येशू ख्रिस्त वधस्तंभावर ज्याने दुःख सहन केलं त्या पौलाने 3 प्रकारे त्यांनी उल्लेख केलेला आहे. वधस्तंभावर खिळले जाणे हा आमच्या तारणाचा पाया आहे. वधस्तंभावर खिळले जाणे हा आमचा तारणाचा परिणाम आहे. आणि तिसरं महत्त्वाचं सत्य त्यांनी समजून घेतलं, त्या तारणामध्ये प्रतिदिवशी जीवन जगणं हे फार महत्त्वाचं आहे. त्या तारणामध्ये प्रतिदिवशी आमचं जीवन आम्ही जगावं ही पौलाची इच्छा आहे. आणि त्या तारणामध्ये प्रतिदिवशी जीवन जगणं हे काय सर्वसाधारण गोष्ट नाही, फार कठीण आहे. आणि म्हणून तो म्हणतो, गलती 2 आणि 20 प्रमाणे म्हणतो, मी स्वतःला वधस्तंभावर खिळवून घेतलेला आहे. मी स्वतःला वधस्तंभावर खिळून यासाठी घेतलेलं आहे की माझ्या देहामधलं जे जीवन आहे ते ख्रिस्तासाठी आहे, त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आहे, त्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी आहे. कारण हे सर्व पूर्ण केल्याशिवाय देवापासून मिळणारा प्रतिफळ कधीच जीवनामध्ये मिळणार नाही. आणि म्हणून माझा जो विषय आज की भविष्यातलं गौरव आणि प्रतिफळ हा माझा विषय आज आहे की भविष्यामध्ये आमचं जे गौरव प्रभू करणार आहे आणि जो सन्मान आम्हाला होणार आहे स्वर्गामध्ये ते आणि मिळणारा प्रतिफळ याविषयी जेव्हा आम्ही विचार करू, मनन करू, तेव्हा या वर्तमान काळच्या जगामध्ये ख्रिस्तावरील विश्वासाने लहान मोठे येणारे दुःख आणि संकटे आणि विपत्ती आणि क्लेश यामुळे तुम्ही आणि मी खचून जाणार नाहीत, आम्ही थकून जाणार नाहीत. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्हाला या जगात क्लेश होतील. क्लेश भयानक असतात. जी व्यक्ती आध्यात्मिक जीवनाच्या संघर्षामध्ये आहे, आध्यात्मिक जीवनाच्या संघर्षामधून आत्मिक विकासाच्या वाढीमध्ये जात आहे, त्यांना या क्लेशाचे अनुभव निश्चित येणार. हे क्लेश भयानक असतात, हे क्लेश भयानक असतात. त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या प्रतिक्रिया किंवा अशा प्रकारचे प्रतिसाद आम्ही आमच्या जीवनामध्ये देतो. आणि म्हणून संत पौल या ठिकाणी काय म्हणतो, आमचं तारण, त्या तारणामध्ये प्रतिदिवशी आम्ही जगणं आणि दुःख सहन. पौलाने सुवार्तेचा गाभास त्याने केंद्रित केला. त्याला समजलं वधस्तंभाशिवाय दुसरं महत्त्वाचं गोष्ट नाहीच. वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताशिवाय दुसरं महत्त्वाचं जीवनामध्ये नाहीच. कारण ज्यांचं तारण होत आहे त्यांना वधस्तंभ हे सामर्थ्य आहे, पण ज्यांचा नाश होत आहे त्यांना ते मूर्खपणाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा आम्ही पाहतो की त्या दुःखसणाच्या दिशेने ख्रिस्ताच्या दुःखामध्ये सहभागी होऊन वाटेकरून होत असताना आतून त्याला पुनरुत्थानाच्या जीवनाचं सामर्थ्य मिळत होतं. आत्मिक जीवनाच्या अशा लेवलला तो पोहोचलेला होता, आत्मिक जीवनाच्या अशा स्तरामध्ये तो पोहोचलेला होता. खय्यामध्ये हिब्रू शब्द आहे तो, की ते जीवन पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये अंतरंगामध्ये ते जीवन जगलो तर ख्रिस्त आणि मृत्यू हा लाभ. अशा प्रकारचं हे वेगळंपण हे वधस्तंभावरील दुःख सहन करणाऱ्या ख्रिस्ताच्या जीवनामधून प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये दुःख सहनाविषयी काय दृष्टिकोन आहे, देवाचं वचन काय शिकवतं आम्हाला. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जग तुमचा द्वेष करते म्हणून तुम्ही आश्चर्य करू नका, तुमचा द्वेष करण्यापूर्वी जगाने माझा द्वेष केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे सत्य आमच्या समोर ठेवतो. तो म्हणतो तुम्हाला जगात क्लेश होतील. 2 तिमोथी याचा 2रा अध्याय त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जो कोणी सुभक्तीचं जीवन जगू इच्छितो त्या सर्वांचा छळ होईल. आम्ही धार्मिकतेच्या जीवनाच्या दिशेने जात आहोत, मग आमचा छळ होणार. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते विश्वासणाऱ्यास दुःख सहन करावंच लागेल.
आणि म्हणून पेत्र या ठिकाणी आम्हाला काय म्हणतो, देवाचं स्मरण करून दुःख सहनाला सामोरे जा. आठवण करा, या 40 दिवसाच्या उपास काळामध्ये आम्ही स्मरण करा, त्या ख्रिस्ताने तुमच्यासाठी माझ्यासाठी तारणाची पूर्ती करत असताना दुःख सहनाच्या मार्गाने जाण्यासाठी देवाच्या इच्छेला तो शेवटपर्यंत समर्पित झाला. तो म्हणतो, माझी इच्छा नाही, हे माझ्या स्वर्गीय पित्या तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे ज्यावेळेस पाहतो तेव्हा देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन करावं. आम्ही आमच्या जीवनात देवाच्या वचनाविरुद्ध वागून दुःख सहन केलं तर त्याला काय अर्थ नाही, परंतु येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून जर आम्ही दुःखामध्ये जात आहोत तर त्याचं महत्त्व आणि त्याचा उद्देश फार मोठा आहे, त्याचे परिणाम मोठे आहे, त्याचा आशीर्वाद मोठा आहे, हे आम्ही निश्चित समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही दुःख सहनाच्या मार्गाने जातो तेव्हा पेत्र म्हणतो, रोमकरास पत्रामध्ये पौल म्हणतो, आमचा विश्वास देवाला सिद्ध करायचा आहे. देवाला आमच्या जीवनामध्ये जो विश्वास देवाने ठेवला आहे त्याला सिद्ध आणि परिपक्व बनवायचा आहे. त्या विश्वासामध्ये आम्ही मुळावले जावे, त्या विश्वासामध्ये आमची रचना व्हावी आणि अशा देवाच्या वचनानुसार असा परिपक्व विश्वास आमच्या जीवनामध्ये पूर्ण करावा. दुःख सणाच्या दिशेने पुष्कळदा प्रभू आम्हाला घेऊन जात असतो, दुःख सणाच्या मार्गाने प्रभू आम्हाला घेऊन जात असतो. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस एक देवाचा दासाकडे एक वडील नेहमी वारंवार येत होते आणि पाळक साहेबांना ते वारंवार सांगायचे, पाळक साहेब, भयानक युद्ध सुरू आहे, माझा मुलगा युद्धभूमीवर आहे, प्रार्थना करा. पाळक साहेब म्हणे, ठीक आहे, आपण प्रार्थना करू. आणि पाळक साहेब प्रार्थना करायचे. मंडळीला सांगायचे विश्वासणाऱ्यांना की या भावाचा मुलगा मिलिटरीमध्ये आहे, तो युद्धामध्ये आहे, त्यासाठी आपण प्रार्थना करू, देवाने त्याचा सांभाळ करावा. आणि एके दिवशी असा निरोप येतो की तुमचा मुलगा युद्धामध्ये मरण पावला आहे. त्यावेळेस ती व्यक्ती पाळकाकडे आली. ज्यावेळेस माझा मुलगा मरत असताना आपण प्रार्थना केले देवाला, सर्व मंडळींनी केल्या, आपण केल्या, माझा मुलगा मरत असताना परमेश्वर कुठं होता? पाळक साहेब 2 क्षण शांत राहिले. या व्यक्तीला कसं समाधान देऊ, या व्यक्तीचं कसं सांत्वन करू? म्हणून पाळक साहेब थोडा वेळ शांत राहिले आणि त्यांना येशूचं वधस्तंभाचं दुःख सण आणि मृत्यूसमोर हे चित्र त्यांच्यासमोर देवाने ठेवलं. मग त्या व्यक्तीला सांगितलं, जेव्हा देवाचा प्रिय पुत्र वधस्तंभावर मरत असताना परमेश्वर पिता ज्या स्थानावर होता त्याच ठिकाणी होता. आणि त्या व्यक्तीचे डोळे उघडले. पुष्कळदा देव आपला उद्देश, देव त्याची योजना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सिद्धीस घेऊन जात असताना, तुमच्या आणि माझ्या विश्वासाची वृद्धी करत असताना, तुम्हाला आणि मला आतून घडवत असताना, तुमचा आणि माझा अंतरात्मा नवीन करत असताना, तुमचा आणि माझा जीव प्राण आणि आत्मा याला शुद्धीकरण करत असताना देव या मार्गाचा अवलंब करतो. देव या मार्गाचा अवलंब करतो. एकदा साधू सुंदर सिंग चालला होता संध्याकाळच्या समयी. त्यावेळेस एक गाय जंगलाकडे धावत होती, तिचं पिल्लू जंगलाकडे धावत होतं आणि एक व्यक्ती काठी घेऊन त्या गायीला वळवण्यासाठी धावत आहे. साधू सुंदर सिंगने पाहिलं आणि त्या व्यक्तीला बोलवलं, तू गायीला का मारत आहे? ते म्हणे, पिल्लू जंगलाकडे जात आहे, अंधार होणार आहे आणि हिंस्र पशु त्या पिल्लेला धरतील आणि ती खाऊन टाकतील, याची भीती मला आहे. साधू सुंदर सिंग त्या व्यक्तीला म्हणाले, तू काहीच करू नको, ते गायीचं पिल्लू आपल्या खांद्यावर घे आणि घराकडे निघून जा. आणि ज्यावेळेस साधू सुंदर सिंगची गोष्ट त्यांनी ऐकली आणि त्या व्यक्तीने ते पिल्लू उचललं, आपल्या खांद्यावर ठेवलं. गाय धावत आहे, काही क्षण ती पुढे गेली आणि तिला आठवलं, माझं प्रिय काहीतरी मागे राहिलेलं आहे. आणि त्यांनी त्या वासराकडे पाहिलं आणि ते हंबरडे फोडीत त्या माणसाच्या मागे घराकडे तिची पावले पडली. जेव्हा देवाच्या योजनेपासून एक विश्वासणारा त्याच्या सात्विकतेच्या धार्मिकतेच्या मार्गापासून ढळून जातो, त्यावेळेस तो आमच्या जीवनावर खोलवर आमची शस्त्रक्रिया करतो आणि त्यावेळेस आमच्या मनाला, जीवनाला परमेश्वर अशा प्रकारे जखम देतो आणि आमची पावले देवाकडे वळतात आणि तो जखम देतो पण पट्टीही तोच बांधतो.
असा आमचा महान परमेश्वर पिता आहे. प्रियजन हो, या ठिकाणी ज्यावेळेस अशा प्रकारच्या गोष्टी जीवनामध्ये येतात तेव्हा आमचे प्रतिसाद काय असतात? पवित्र शास्त्र काय सांगते? देव आमच्या जीवनामधून अहंकार नष्ट करू पाहतो. देव आमची जीवने अधिक पवित्र करू पाहतो. इब्री 12 आणि 3 ते 10 या वचनामध्ये इतरांच्या आत्मिक सामर्थ्याला आम्ही हातभार लावावा. योग्य आणि उचित गोष्टीसाठी आम्ही दुःख सहन करावं. आम्हाला समजलं पाहिजे जे दुःख सहन माझ्या जीवनामध्ये आहे ते देवाच्या वचनाप्रमाणे योग्य गोष्टीसाठी आहे, देवाच्या गौरवासाठी आहे. ही गोष्ट आम्हाला समजली पाहिजे आहे. दुःख सहनामधून आम्ही स्वर्गीय गौरवाकडे पाहतो. गौरवाकडे पाहतो. दुःख सहन हे विजयाचं एक रहस्य आहे. आणि म्हणून दुःख सहनामध्ये पवित्र शास्त्रानुसार आमचे प्रतिसाद काय असतात? लहान मोठे संकटे, पौल म्हणतो, याकोब म्हणतो, पेत्र म्हणतो, आमच्या जीवनामध्ये लहान मोठे संकटे येणार. आम्ही देवावर विश्वास ठेवलेला आहे तर लहान मोठे संकटे येणार. आणि म्हणून आमची प्रतिसाद काय असतं? देव म्हणतो आश्चर्य करू नका. काय म्हणतो परमेश्वर? आश्चर्य करू नका, आनंद करा. साधी गोष्ट आहे आनंद करणं, पण जी व्यक्ती लिहिते, ज्या व्यक्तीला ही कृपा मिळाली ती व्यक्ती म्हणते आनंद करा. ज्याच्या डोक्यापासून पायापर्यंत रक्त गळत आहे, हातापायामध्ये लोखंडी बेडे आहे आणि ती मध्यरात्री देवाची स्तुती करताना काय हे जीवनाचं वेगळंपण आहे, किती हे आतून विकसित झालेलं जीवन आहे, हे आत्मिक जीवनामध्ये परिपक्व झालेलं जीवन आहे, किती अद्भुत जीवन आहे. माझ्या प्रियांनो, देव या दिशेने तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी लहान मोठ्या गोष्टींचा वापर जीवनामध्ये येऊ देतो, करू देतो, अनुमती देतो परमेश्वर. तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका, आनंद करा, देवाचा उद्देश समजून घ्या, देवाचं कार्य समजून घ्या आणि या गोष्टीसाठी स्वतःला समर्पित करा. आणि काय म्हणत आहे देवाचं वचन? कृतज्ञपणे प्रार्थना करा. या प्रसंगामध्ये काय म्हटलेलं आहे? कृतज्ञपणे प्रार्थना करा. पहिले पेत्र 4:15 आणि 19 मध्ये आम्ही समजून घ्यायला पाहिजे या दुःखाचं आणि या छळाचं उगम काय आहे, त्याचं मूल्यमापन आम्ही केलं पाहिजे आहे. मी मूल्यमापन समजून घेतलं पाहिजे की ह्या गोष्टी देव आमच्या जीवनामध्ये आणत आहे, देव आमच्या जीवनामध्ये याचा काय उपयोग करत आहे. दुःख सहनामध्ये येशू कसा सामोरा गेला हे नेहमी आमच्या डोळ्यासमोर आम्ही ठेवलं पाहिजे आहे. आम्ही देवावर या प्रसंगामध्ये विश्वास ठेवला पाहिजे आहे. ढळमळीत होऊ नये, विश्वासामध्ये खंबीर असलं पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, आम्ही ठामपणे उभे राहायला पाहिजे. आमचे गुडघे लटपटायला लागतात, आम्ही निराश होतो, भयभीत होतो, आमची प्रतिक्रिया ही दैहिक स्वभावाप्रमाणे वाहू लागते. आम्ही दैहिक दृष्टिकोनातून, जगाच्या दृष्टिकोनातून आम्ही पाहू इच्छितो, पण देव म्हणतो ठामपणे उभं राहा. दुःखामध्ये जात आहात, नाना प्रकारच्या क्लेशामधून, अनुभवामधून जात आहात, देवाचं उद्देश, कार्य, महत्त्व समजून घ्या आणि ठामपणे उभे राहा. एकत्रितपणे हा समय असाच आहे, हा समय अधिक कठीण होणार, संघर्ष अधिक तीव्र होणार. आम्हाला ठामपणे उभं राहायची ही फार महत्त्वाची गरज आहे. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी हा देवाचा एक महान संदेश आहे. एकत्रितपणे आम्ही ठामपणे उभे राहणे. ख्रिस्ती लोकांनी दिलेला प्रतिसाद आरंभीच्या काळामध्ये पुष्कळदा परिस्थिती अशी असते, आम्ही संघर्ष करू शकत नाही. आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये काही वेळेस आम्हाला पळून जावं लागतं. हेरोदाने फरमान काढलं त्यावेळेस योसेपाला स्वप्नामध्ये देव काय म्हणतो? बाळकाला घेऊन मिस्रात तू पळून जा आणि हेरोद मरेपर्यंत तिथेच राहा. आणि हा प्रतिसाद देखील देवाच्या लोकांनी दिलेला. काही प्रसंगामध्ये आम्हाला निघून जावं लागतं. आरंभीच्या मंडळीच्या दिवसामध्ये दीर्घकालीन छळामध्ये लोक विखरले गेले आणि पहिल्या शतकामध्ये अर्मेनियापर्यंत ते लोक विखुरले गेले. पण जिथे गेले तिथे त्यांनी देवाच्या वचनाची घोषणा केली. मंडळीचं रोपण कार्य झालं असं देवाचं वचन आम्हाला शिकवतं आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो तेव्हा आम्ही टिकून राहायला पाहिजे आहे आणि आम्ही सामना केला पाहिजे आहे. आणि शेवटले प्रतिसाद आमचा शेवटी आम्ही करायला पाहिजे, आम्ही कायदेशीर अधिकाराचा वापर केला पाहिजे. पावलाने शेवटी केला तो वापर. मी रोमी नागरिक आहे. मृत्यूपासून सोडून घेण्यासाठी पावलाने आपल्या अधिकृत जो अधिकार होता त्याचा वापर केला. मी रोमी नागरिक आहे आणि त्याने सोडवण्याचा प्रयत्न केला.
या देशामध्ये आम्ही राहत असताना आम्हाला देखील या गोष्टींचा वापर पुष्कळदा करावा लागेल. सुज्ञपणे, एकत्रितपणे आम्हाला या सर्व गोष्टी जेव्हा वाढत जातील तेव्हा ठामपणे उभं राहून एकत्रितपणे आम्हाला या गोष्टी देखील कराव्या लागतील. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टी पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे की पौलाच्या सेवेचा उद्देश संपूर्ण जीवन काळामध्ये तो दुःख आणि संकटे आणि त्याची दृष्टी, त्याचं चित्त, त्याची धाव याकडे आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आम्हाला समजतं की पावलाचं जीवन फार वेगळं जीवन होतं. पावलाचं जीवन फार वेगळं होतं. संकटाच्या वेळी विश्वासू, अनंत काळाच्या आशेकडे तो धीराने वाट पाहत राहत आहे. अनंत काळाची आशा, अनंत काळाच्या आशेकडे धीराने तो वाट पाहत आहे. आणि देवाच्या सार्वकालिक अभिवचनावर त्याचं लक्ष केंद्रित आहे, समस्येवर नाही. या संकटाच्या पलीकडे परमेश्वराचा उद्देश आणि योजना त्यांनी समजून घेतली की त्याची दृष्टी असं म्हटलं भविष्य काळातील अभिवचनावर होती. वर्तमान काळातील संकटे भविष्य काळाकडे दृष्टी त्याने लावली आणि विश्वासणाऱ्यांना ती प्रेरणा तो आज देत आहे. पावलाने कसं हाताळलं, पाऊल कसा सामोरा गेला, येशूचं कसं अनुसरण केलं, तो पाऊल जरी मेला तरी आज आमच्या संगती बोलत आहे की आम्ही येणाऱ्या लहान मोठ्या संकटांना आम्ही प्रतिसाद कसा द्यावा, आम्ही कसं ठामपणे उभं राहावं आणि आमचं जीवन आम्ही परमेश्वराच्या हाती ठेवून सोपून आम्ही टिकून राहावं हे या ठिकाणी सांगत आहे. म्हणतो धीर सोडू नका, संकटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाका. देव आमचा आत्मिक विकास करत आहे, नवीनीकरण होत आहे. ही आजची संकटे आम्हाला भविष्याच्या गौरवाकडे घेऊन जात असतात आणि ही विश्वासणाऱ्यांना प्रेरणा आम्हाला मिळते. पहिले करीन 15 आणि 19 आमचे आशीर्वाद, तो म्हणतो यामध्ये आमचे आशीर्वाद काय आहे. जीवनात पाऊल त्याला झोप म्हणतो. जगलो ख्रिस्त आणि मृत्यू लाभ आहे, याला पाऊल झोप म्हणतो. अजून काय म्हणतो, देव काय म्हणतो या ठिकाणी, तो म्हणतो की देव आम्हाला बरोबर आणणार आहे. आणि पौलाला समजलं देहात राहण्यापेक्षा हे बरं आहे. जेव्हा एक व्यक्ती आत्मिक जीवनाच्या विकासाच्या दिशेने इतकी उंच रीतीने भरारी मारते त्यावेळेस त्याला देहात राहण्यापेक्षा हे अदृश्य जगातील गोष्टी अतिशय प्रिय त्याला वाटतात. आणि म्हणून जो माझा विषय आहे त्याकडे जेव्हा आम्ही पाहत असताना विश्वासणाऱ्यांची भविष्याची महिमा किंवा गौरव काय आहे, योहान 14 आणि 3 या वचनामध्ये येशू बरोबर सदा सर्वदा काय म्हटलेलं आहे, एक दिवस आम्ही येशू ख्रिस्ता संगती सदा सर्वदा राहणार, ही आमचं भविष्यातलं गौरव आहे. येशू संगती आम्हाला सदा सर्वदा आम्हाला राहायला मिळत आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता 17 आणि 15 मध्ये तो काय म्हणतो, मी नीतिमान ठरून त्याच्या मुखाचं दर्शन मला होईल. काय म्हणतो, मी देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरून मला त्याच्या मुखाचं दर्शन होईल. माझ्या प्रियांनो, देवाचं मुख पाहणं साधी गोष्ट नाही. ज्या मोशाने 30 लाख लोकांचं नेतृत्व केलं 40 वर्ष, फार अपेष्टा संघर्ष, त्या मोशाने देवाचं मुख पाहण्याची अपेक्षा केली. आणि त्या मोशेला देवाने काय सांगितलं, माझं मुख पाहून कोणी जिवंत राहत नाही. परंतु आम्ही जे येशू ख्रिस्तावरील विश्वास ठेवणारे लोक आहोत, आम्ही एक दिवस आम्ही येशू ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरून आम्ही अंतःकरणाने पूर्णपणे शुद्ध होऊन आम्हाला एक दिवस आम्हाला येशू ख्रिस्ताबरोबर आम्हाला राहता येईल, त्याच्या मुखाचं दर्शन होईल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी जागा तयार करत आहे. काय करत आहे, येशू ख्रिस्त आमच्यासाठी जागा करत आहे. स्वर्गात आमचं स्थान निश्चित आहे. आम्हाला तो आपल्या जवळ घेणार आहे. सार्वकालिकतेमध्ये आम्ही असणार, आम्ही त्याच्याबरोबर सार्वकालिकतेमध्ये असणार. म्हणून आम्ही काय करावे, आम्ही अस्वस्थ होऊ नये, चिंतातूर होऊ नये, विश्वास ठेवणे आणि आशेमध्ये दृढ राहणे. जिवंत आशा, पवित्र आशा, सदाजीवी आशा, टिकणारी आशा, अशा प्रकारच्या शब्दामध्ये पौल विश्वासणाऱ्यासमोर आशेचं एक स्वरूप तो ठेवतो की एक आम्हाला आशा आहे, पवित्र आशा आहे, जिवंत आशा आहे, सदाजीवी टिकणारी आशा आहे. त्या आशेमध्ये आम्ही मजबूत राहायला पाहिजे आहे. योहान 17 आणि 24 मध्ये अजून काय म्हटलेलं आहे,
येशू ख्रिस्ताने या अध्यायामध्ये वधस्तंभावर जाण्या अगोदर त्यांनी याचकीय प्रार्थना केलेली आहे. सर्वांसाठी, सर्व आम्ही त्याच्या हृदयासमोर होतो आणि सर्वांसाठी त्यांनी याचकीय प्रार्थना केलेली आहे. आणि तो म्हणतो पित्याकडे आता जाणार म्हणून तो प्रार्थना करतो. येशूची इच्छा काय आहे? आम्ही त्याचे गौरव पाहावे. कोणतं गौरव? जे देहधारणेपूर्वी शरीर, रक्त मांसाचं शरीर घेऊन जगात येण्यापूर्वी ज्या गौरवामध्ये येशू ख्रिस्त होता, तो बापाला विनंती करतो त्यांनी माझे गौरव पाहावे. हे गौरव पाहायची इच्छा आम्हा प्रत्येकाची आहे. तर या जगामध्ये त्याच्या नावासाठी, त्याच्या धार्मिकतेसाठी, त्याच्या वचनासाठी, सेवेसाठी आम्ही दुःख सहन करावे. ज्यावेळेस मी 1977 भावनगर या ठिकाणी ओयमच्या टीमबरोबर सेवा करीत असताना मोठी गाडी यायची परदेशाहून आणि अनेक सेवक आम्ही उभं राहायचो आणि गीत म्हणायचो आणि स्तुती करायचो आणि वचन कोणतरी एक यायचं आणि सांगायचा. वरतेच गावामध्ये भावनगरमध्ये दगडफेक झाली. त्यावेळेस ते दगड मला पण लागले आणि माझी प्रतिक्रिया काय होती? मला घरी जायचं आहे. का? नूतन सुरुवात होती, आत्मिक जीवनाची इतकी समज नव्हती. परंतु दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस मी गेलो, पुन्हा भावनगरमध्येच गेलो देवाच्या सेवेसाठी, त्यावेळेस असे अनुभव देवाने दिले. असे काही ओयमचे लोक होते, ते रात्रभर उभे राहून नाचून देवाची स्तुती करायचे आणि जगाचा नकाशा समोर ठेवून ते रडायचे आणि प्रार्थना करत. त्यांचं जीवन ज्यावेळेस मी पाहायचो तेव्हा मला वाटायचं काय वेगळं जीवन आहे. संपूर्ण रात्र ते जगाचा नकाशा समोर ठेवून या राष्ट्रासाठी, हे मुस्लिम राष्ट्र आहे, हे लोक देवाला ओळखत नाही, आणि ते हात ठेवून प्रार्थना करायचे रात्रभर. हे चित्र मी डोळ्याने पाहिलं आणि त्यावेळेस जीवनामध्ये काहीतरी देव वेगळं काम करत होता. आणि म्हणून तो म्हणतो की माझं गौरव त्यांनी पाहावं, कादोश, माझं गौरव त्यांनी पाहावं. आणि म्हणून मत्ते 17:2 आम्ही पाहतो वधस्तंभावर जाण्या अगोदर शिष्य लोकांना येशू ख्रिस्त एका उंच पर्वतावर घेऊन गेला आणि उंच पर्वतावर येशूचं रूपांतर झालं. येशू तेजोमय झाला. जगाच्या स्थापनेपूर्वी त्याचं जे एक स्वरूप होतं ते त्यांनी पाहिलं आणि त्यांना इतकं अद्भुत वाटलं. ते म्हणतात की आपण या ठिकाणी 3 मंडप करू आणि या ठिकाणी आपण राहू. हा उंच पर्वताचा अनुभव आम्हाला घ्यावा लागेल. पर्वतामध्ये जाणं, पर्वतामध्ये प्रवेश करणं, पर्वतामध्ये वाटचाल करणं, तो भयानक अनुभव असतो. आणि आत्मिक जीवनाच्या या संघर्षामध्ये एका उंच पर्वताचा अनुभव घ्यायचा असेल तर आम्हाला उंच पर्वतावर जावं लागेल. शिष्य लोकांना तो अनुभव दिला आणि म्हणून आम्ही त्याचं गौरव जर आम्हाला पाहायचं आहे तर त्याच्या दुःखामध्ये आम्ही समरूप व्हायला पाहिजे आहे. त्याच्या दुःखाचे वाटेकरी आम्ही बनायला पाहिजे आहे. त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे पुढचं आमचं जे महिमा आहे ते काय आहे? रोमकरास पत्र याचा 8 अध्याय 17 आणि 18. आम्ही त्याचे मुले आहोत तर आम्ही वारिस पण आहोत. पहा, भविष्यातली जी आमची महिमा आहे, आम्ही त्याचे मुले आहे. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे आणि ज्यांना हा अधिकार दिला आहे ते त्याच्याबरोबर वारिस आहे स्वर्गीय गोष्टींचे, स्वर्गीय सर्व प्रकारच्या गोष्टींचे वारिस आहे. त्याच्या दुःखाची सहभागिता यासाठी घेणे महत्त्वाचं आहे. आणि पौल जेव्हा या गोष्टीकडे चित्त लावतो तेव्हा म्हणतो की जगातले दुःख काहीच नाही. जेव्हा मी स्वर्गीय वैभव, स्वर्गीय गौरव पाहतो, त्याचं माझ्या अंतरात्म्यामध्ये त्याचा अनुभव घेतो, त्यावेळेस जगातले येणारे संकट काहीच नाही. ती तुलना करतो, तो मोजून पाहतो, हे जगातले दुःख काहीच नाही. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे, दुःख आणि गौरवाचे वाटेकरी हे नाण्याची 2 बाजूसारखं आहे. ही गोष्ट आहे तर ही गोष्ट आहे. आम्ही येशूसाठी दुःख सहन केलं नाही तर आम्ही गौरवाचे वाटेकरी कधी होऊ शकत नाही. आणि म्हणून विश्वासू राहणे आणि आपल्या आशेवर आपलं चित्त केंद्रित करणं, विश्वासू राहणे, शेवटपर्यंत विश्वासयोग्य राहणं आणि आपल्या आशेवर आम्ही टिकून राहणं. 2 तिमोथी 2:12 या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आमचं भविष्यातलं दुसरं पुढची गोष्ट आहे ती आहे त्याच्या संगती आम्ही राज्य करणार. येशू ख्रिस्त हा राजांचा राजा आहे, आम्ही राजे आहोत.
स्वर्गामध्ये आम्हाला अधिकार मिळणार आहे, स्वर्गामध्ये आम्हाला राज्य मिळणार आहे. साधी गोष्ट नाही. आणि म्हणून या ठिकाणी पौल म्हणतो आम्ही त्याच्याबरोबर धार्मिकतेचं याजकीय राज्य करणार आहोत. याजकीय राज्य आम्ही करणार आहोत. तो महायाजक आहे, आम्ही याजक आहोत. तो राजांचा राजा आहे, आम्ही राजे आहोत. हर अद्भुत सत्य आहे देवाच्या वचनामध्ये. आणि म्हणून तो म्हणतो आम्ही त्याच्या संगती राज्य करणार आणि धीराने विश्वासास आम्ही टिकून राहू. धीराने. धीर अशा प्रकारचं फळ आहे, ते फार संकटानंतर जीवनामध्ये निर्माण होतं. धीर हे एक आध्यात्मिक जीवनाला त्याची पकड मजबूत ठेवण्यासाठी, संकटात टिकून राहण्यासाठी धीर फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण हे धीर आमच्या जीवनामध्ये शील निर्माण करते. चारित्र्य निर्मितीमध्ये धीराची भूमिका फार मोठी आहे. म्हणून धीर सोडू नका, अस्थिर होऊ नका, भयभीत होऊ नका, आश्चर्यचकित होऊ नका. संकटामध्ये आनंद करा आणि आपलं जीवन त्याच्या हाती सोपून द्या. धीराने विश्वासात टिकून राहणे, धीराने सहन करणं. एका सैनिकाप्रमाणे, एक सैनिक असतो, त्या सैनिकाप्रमाणे टिकून राहणं. आणि म्हणून तो म्हणतो मत्ते 25 आणि 20 ते 23 त्याने आम्हाला त्याची मालमत्ता आमच्या हाती सोपवलेली आहे. स्वर्गाच्या राज्याची किल्ली आमच्या हाती त्याने सोपवलेली आहे. आणि म्हणून आम्ही विश्वासयोग्य असे आम्ही त्याला आढळावे. विश्वासयोग्य. तो म्हणेल बोलवलं त्यांनी, कोणाला 5,000, 3,000, 1,000 दिले आणि त्याने शेवटपर्यंत 5,000 वाल्यांनी 10,000 मिळवले, 3,000 वाल्यांनी परत 3,000 मिळवले. पण 1,000 वाल्यांनी काय केलं माहीत आहे? ते बांधून पुरून ठेवले. आणि या ठिकाणी तो विश्वास योग्य राहिला नाही. देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर आम्हाला भविष्यातलं गौरव आम्हाला मिळावं, आम्ही त्याच्या सर्व संपत्तीचे वारीस व्हावे, आम्ही त्याच्याबरोबर राज्य करावं असं आम्हाला वाटतं, तर देवाने आमच्या जीवनामध्ये लहान मोठे असे कृपादान दिलेले आहे, जे देवाच्या मंडळीमध्ये राहून देवाच्या मंडळीचे योगे त्या कृपादानांचा वापर करून मंडळीचा आत्मिक विकास करणं आणि एका आत्मिक स्तरावर आपलं जीवन जगणं आणि आपली दृष्टी वरील गोष्टीकडे सदैव लावून राहणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. विश्वासयोग्य. प्रगटी 21 आणि 7 आम्ही सर्व वस्तूंचे वारीस आम्ही होणार. स्वर्गातले सर्व गोष्टींचे वारीस आम्ही होणार. सर्व जर आम्ही त्याचे लेकरे आहोत तर सर्व गोष्टींचे वारीस होणार. पण कोण होणार? जो विजय मिळवतो. काय म्हटलेलं आहे? प्रगटी 21 आणि 7 जो विजय मिळवतो तो सर्व गोष्टींचे वारीस त्याला करण्यात येईल. सर्व गोष्टींचं वारीस त्याला करण्यात येईल. आणि म्हणून दानियल 12 आणि 9 मध्ये दानियल काय म्हणतो? जो अनेक लोकांना धार्मिकतेकडे वळवतो, अनेक लोकांना अंधकारामधून देवाच्या प्रकाशाच्या राज्यामध्ये आणतो, ते आकाशातील ताऱ्याप्रमाणे चमकतील. फार अद्भुत गोष्ट आहे. आकाशातील ताऱ्याप्रमाणे चमकतील. दानियेलाला म्हटलंय, दानियेला तू जा आणि झोप, युगाच्या समाप्तीला तुझं जे वतन आहे ते तुला मिळणार. आणि दानियल या ठिकाणी काय म्हणतो? जे लोक अनेकांना येशू ख्रिस्ताच्या कडे वळवतात, धार्मिकतेकडे वळवतात, ते आकाशातील ताऱ्याप्रमाणे चमकणार. रात्रीच्या अंधकारमय रात्री तारे तेजोमय होतात, ते किती सुंदर दिसतात. काळोख्या रात्री तारे अधिक तेजोमय दिसतात, किती सुंदर, मोहक आणि आकर्षक असतात. आम्ही देवासाठी हे कार्य करू तेव्हा आम्ही एक दिवस आकाशातील ताऱ्याप्रमाणे आम्ही चमकणार. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? ही प्रेरणा देव आम्हाला देतो. ही सुज्ञता. सुज्ञता म्हणजे काय? देवाला ओळखणं. खरं ओळखणं म्हणजे खरी सुज्ञता म्हणजे देवाला ओळखणं. देवाची इच्छा आहे, ओळखतात ते, देवाशी एकनिष्ठ राहतात, शेवटपर्यंत टिकून त्याचे काम करीत राहतात. कोणीही काय सांगू, त्याला समजतं माझा उद्देश, माझा पाचारण, माझी दिशा, मी देवाच्या योग्य दिशेने चाललेलो आहे. कोणी काय म्हणो, मी देवाचा उद्देश माझ्या जीवनामध्ये मी पूर्ण करत आहे. शेवटपर्यंत ते टिकून राहतात, देवाचं काम करतात. आणि म्हणून प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 4 आणि 4 मध्ये आम्ही पाहतो की त्या लोकांच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते. हे सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे. आणि म्हणून पौल म्हणतो त्या दिवशी तुम्हीच आमचे मुकुट आहात.
आणि म्हणून पावलाची जी जीवन आणि सेवा इतकी उच्च दर्जाची आणि समर्पित सेवा होती, जी ख्रिस्तानंतर एकमेव व्यक्ती असा होऊन गेला की त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याने ती सेवा पूर्ण केली. या सर्व गोष्टींचं मूल्यमापन करता आम्ही कितीतरी अशक्त दिसतो, कितीतरी दुर्बळ दिसतो प्रभू, की पावलाचं जीवन आणि सेवा किती उच्च दर्जाची आणि समर्पित सेवा होतो. म्हणतो त्या दिवशी तुम्हीच आमच्या अभिमानाचे मुकुट आहात. म्हणून पौल तिमोथेला म्हणतो, मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोष आहे. मी बजावून सांगितलं, मी प्रेमाने सांगितलं, मी त्यांचं जीवनातलं प्रत्येक गोष्टीविषयी मी देवाच्या वचनामधून सद्बोध केला, दोष दाखवलं, नीतिमत्वाचा मार्ग दाखवला. मी त्यांच्या रक्ताविषयी निर्दोष आहे. किती अद्भुत ही जीवनाची सेवेची एक कबुली आहे. माझ्या प्रियांनो, देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो तेव्हा 1 कोरिंथ 9 आणि 24 आणि 25 देव आम्हाला प्रतिफळ देणार आहे. तो म्हणतो, धावणाऱ्यासाठी देवाने एक बक्षीस ठेवलेलं आहे, जे धावतात. आम्ही कसे धावायला पाहिजे आहे. शर्यतीमध्ये सर्व धावतात, पण बक्षीस एकालाच मिळतं. पौल म्हणतो, तुम्ही असे धावा. जो धावणारा असतो तो कसरत करतो, शिस्त लावतो आणि तो स्वतःला समर्पित असतो. एक मुलगा पोलिसांच्या भरतीसाठी गेला, ही सत्य गोष्ट आहे. त्याला असं वाटलं, मी शरीराने मजबूत आहे, काय किती किलोमीटर धावायला होतात, मी धावून गेलो. आणि तो धावायला लागला. 1 किलोमीटर गेला आणि तो थकला आणि बसून पडला. त्याला सराव लागतो, त्याला शिस्त लागते, त्याला योग्य आहार, योग्य व्यायाम. ज्यावेळेस एखादा पहिलवान असतो, तो 10 तास तालीम करतो आणि त्याला समजतं की आता माझा सराव 10 तास करतो, आणि तो जातो आणि तो सरावानुसार तो जिंकतो. पण त्याला असा अभिमान वाटतो की मी 10 तास नाही केला, 2 तास कमी केला तर ठीक आहे, मी करू शकतो. आणि ज्यावेळेस तो 2 तास कमी करून तो जातो, त्यावेळेस तो अनुभव लोकांना दिसत नाही, पण त्याला स्वतः अनुभव येतो, मी सरावामध्ये कमी पडतो. आणि त्याला तरी तो जिंकतो. परंतु तो म्हणतो, आता मी जिंकतो ना, मग काही तास मी सराव करतो आणि मग परत त्या दिशेने जातो. पण ज्यावेळेस तो जातो त्यावेळेस तो फरक लोकांना दिसतो आणि तो फरक स्वतःला दिसतो. आत्मिक जीवनामध्ये माझ्या प्रियांनो, ही आत्मिक शिस्त फार महत्त्वाची आहे. ज्यावेळेस तुम्ही देवासाठी स्वतःला दिलेली वेळ आहे, त्या वेळेमध्ये देवाच्या सानिध्यात पाहिजे आहे. त्यामध्ये तडजोड नाही, कॉम्प्रोमाइज नाही. हा समय मी देवासाठी दिलेला आहे, त्याच्या सानिध्यामध्ये राहणार. तुम्ही आपल्या खोलीत जा, गुडघे टेका, प्रार्थना करा. देव तुम्हाला आतून आणि आतून विकसित करील, अंतरात्मा नवा होईल. पौल म्हणतो, किती संकट आहे यादी त्यांनी दिलेली करिंथकरांच्या पत्रामध्ये, आणि तो म्हणतो, हे हलकं संकटे माझ्या जीवनामध्ये आले, यांना मी योग्य प्रतिसाद दिला, माझा अंतरात्मा नवा होत आहे. जरी माझं शरीर क्षीण होत आहे, हे देहात जगण्यापेक्षा बरं आहे, एक दिवस मी झोपणार, परंतु माझा अंतरात्मा नवा होत आहे. तो म्हणतो, आम्ही कसे धावावे, बक्षीस पात्र होईल असे आम्ही धावावे. काय करावे? धीराने नेमून दिलेली धाव. ज्या धावेमध्ये आम्ही धावत आहोत, त्या धावेमध्ये त्याच्या नियमाप्रमाणे आम्ही स्वतःला धावलं पाहिजे आहे. सहज गुंतणारं पाप टाकून आम्ही धावलं पाहिजे आहे. पुष्कळ लोक जीवनामध्ये आत्मिक संघर्षामध्ये हतबल होतात, निराश होतात, वारंवार त्याच पापामध्ये पडण्याचा प्रयत्न करते अवस्थे कॉम्प्रोमाइज करून घेतात. ठीक आहे, ह्या गोष्टी होत नाही. नोहानी तसं केलं का? जग सर्व अंधकाराने भरलेलं आहे, लोकांच्या मनातले विचार सर्व वाईट आहे, सर्व अंधकारामध्ये जीवन जगत आहे. मुलांना सांगितलं, मुलांनो काही गोष्टी जगाच्या घ्या, कॉम्प्रोमाइज करा आणि जीवन जगा, हे सर्व जग देवापासून दूर, असं नोहानी म्हटलं नाही. त्यांचं वेगळंपण, त्यांचं जीवनाची दिशा आणि जगणं फार वेगळं होतं. आणि म्हणून शास्त्र आम्हाला हे शिकवतं की आम्ही अशी धाव धावली पाहिजे की मला बक्षीस मिळेल. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन अगदी सांगत आहे. 1 थेसलोनिके 2:19, आमची आशा, आमचे अभिमानाचे मुकुट, आगमन समयी तुम्हीच आहात. आत्मे जिंकण्याची तहान, पुष्कळांनी बलिदान केले, हा इतिहास आमच्या समोर आहे. ख्रिस्ती महामंडळाचा इतिहास वाचून पहा, अंगावर काटे येतील. जे लोक होऊन गेले, अर्ली चर्च फादर होऊन गेले,
जे अर्ली चर्च फादरांचे शिष्य होऊन गेले, जे विश्वासणारे होऊन गेले, त्यांनी मोजलेली किंमत जेव्हा इतिहासामध्ये तुम्ही पहा, तेव्हा तुम्हाला समजेल ख्रिस्ती जीवन आणि ख्रिस्तावरील विश्वास त्यासाठी दुःख सहन करणं साधी गोष्ट नाही. ज्या व्यक्तीने देवाचं वचन आपल्या समोर आणावं यासाठी ज्याने भाषांतर केलं, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या अस्थी 200 वर्षानंतर काढून कॅथलिक लोकांनी जाळून पाण्यामध्ये फेकून दिल्या. फार मोठी किंमत मोजावी लागली. माझ्या प्रियांनो, तुम्ही आमचे अभिमानाचे मुकुट आहात. 2 तिमोथी 4 आणि 8 काय म्हटलेलं आहे? आमचं भविष्यातलं प्रतिफळ काय आहे? आम्ही भविष्यातलं गौरव पाहिलं, भविष्यातलं प्रतिफळ काय आहे त्याची वाट पाहणारे, त्याची वाट आम्ही कशी पाहतो? आज समय काय सांगत आहे? जगाची परिस्थिती काय आहे? तुम्ही जखर्याचं पुस्तक वाचा, 12वा अध्याय वाचा, येहेजकेलाचं 37-38 अध्याय वाचा, जी 2500 वर्षापूर्वी किंवा त्यापेक्षा अधिक समयापूर्वी जी भविष्यवाणी आपल्या पिढीमध्ये पूर्ण होताना आम्ही पाहतो आहे. जग गोंधळलेलं आहे. हे येशूच्या आगमनाचे सर्व प्रकारचे संकेत आम्हाला मिळत आहे. ती घटिका आमच्या जवळ येत आहे आणि म्हणून आम्ही त्याची वाट पाहणार आहे. कसे असा पाहिजे? तो म्हणतो, तुमचा देह, प्राण आणि आत्मा निर्दोष, निष्कलंक आणि शांतीमध्ये आम्ही त्याला सापडावे. निर्दोष म्हणजे आमचं जीवन वर्तनक्रम, ज्यामध्ये काही दोष आढळणार नाही. अंधकारमय जगाचे लोक आमच्याकडे पाहतील तर आमचं जीवन ताऱ्याप्रमाणे चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे आमचं जीवन ते पाहतील. काही दोष आढळणार नाही. त्या काळामध्ये तीन साम्राज्याच्या काळामध्ये दानिएलाने आपलं संपूर्ण जीवन घातलं, पण तिन्ही साम्राज्यामध्ये त्याचं जीवन धार्मिकतेमध्ये होतं. आणि तो दानिएल आमच्या समोर काय सांगतो त्याची वाट आम्ही पाहतो. आम्ही तयारी करावी. आमचं प्राण आणि आत्मा त्या दिवशी आम्ही निर्दोष असावे. अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी हे आमचं प्रतिफळ आहे, अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी. आणि म्हणून या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला काय सांगत आहे की याकोब 1:12 विश्वासयोग्य असं आमचं जीवन देवाला दिसावं. परीक्षा येतील, नाना प्रकारच्या परीक्षा येतील. जो परीक्षा टिकतो तो धन्य आहे. त्या परीक्षेमध्ये आम्ही स्थिर राहावे. त्या परीक्षेमध्ये आम्ही देवावर प्रीती करावी आणि मृत्यूपर्यंत आम्ही शेवटपर्यंत विश्वासू राहावं. मृत्यूपर्यंत शेवटपर्यंत विश्वासू राहावं हे फार अगत्याचं आहे. प्रियजन हो, 1 पेत्र 5 आणि 4 जेव्हा तो मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा आम्हाला गौरवाचा मुकुट आम्हाला मिळेल. मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा आम्हाला गौरवाचा मुकुट मिळेल. 1 पेत्र 5 आणि 4 सर्व विश्वासणाऱ्यासाठी हे मुकुट आहे, प्रतिफळ आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन प्रगटी 4:10 आणि 11 मध्ये आम्ही शेवटपर्यंत विश्वास योग्यतेचं जीवन आम्ही जगलंच पाहिजे आहे. आणि त्याचं मूल्यमापन करून त्याचा अर्थ आम्ही समजून घेऊन या जीवनाचे आम्ही वाटेकरी व्हावे आणि त्या दिशेने आम्ही चालावं ही देवबापाची इच्छा आहे. आणि म्हणून पाऊल या ठिकाणी देवाच्या वचनामधून ज्यावेळेस मी या वचनाचा विचार करत होतो, मनन करत होतो, आणि जसे मला प्रभूच्या आत्म्याच्या द्वारे मननामधून वचनामधून जे विचार मिळत होते ते मी अनेक दिवसापासून लिहून काढत होतो. माझी एक सवय आहे, ज्या वचनावर देव मला फोकस करत आहे, देव मला भाग पाडत आहे, त्या वचनात मनन करतो, प्रार्थना करतो आणि मला जे विचार सुचतात ते मी लिहून काढतो आणि शेवटल्या दिवशी मी ते एकत्रीकरण करतो. यासाठी की देवा, जे वचन तू माझ्यासाठी देत आहे ते वचन तुझ्या लेकरांसाठी, तुझ्या विश्वासणाऱ्यासाठी आहे. यासाठी की त्या वचनाची योगे तुझी गौरवी योजना, तुझी इच्छा समजावी आणि या दिवसामध्ये जे आम्ही अगदी समयाच्या शेवटामध्ये आहोत, आम्ही ठामपणे उभं राहून देवाचं गौरव करणारे बनावे. देवबाप या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव. सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला धन्यवाद असो. आणि या पवित्र वचनाच्या द्वारे आपल्या मनाची पकड आणि जी तयारी आमची असली पाहिजे ती या पवित्र वचनातून झाली. यासाठी मी पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. खऱ्या रीतीने परमेश्वर पित्याने
आम्हाला त्याचं सत्य आणि पवित्र वचन कळवलेलं आहे. प्रियजन हो, आम्हाला प्रत्येक गोष्टीची आम्ही ज्या वेळेला तयारी करतो किंवा प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहतो, प्रभू आम्हाला सहाय्य करतो. भविष्यकालीन गोष्टीकडे लक्ष लावत असताना आपल्या विश्वासाचं जीवन आपण तपासून पाहू आणि प्रभू आम्हाला त्यात वाढवो. प्रार्थना करू. हे पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. गंभीर परंतु महत्त्वपूर्ण अशा गोष्टी आहेत ज्या देवबापा भविष्यकालीन आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी आहे. दानियल त्यासाठी अतिशय काटेकोरपणे प्रार्थनापूर्वक तुझ्यासमोर त्या मांडतो. एवढंच नव्हे तर जी उदाहरणं आम्ही तुझ्या प्रिय दासाकडून ऐकलीत त्यासाठी आम्ही आभार मानतो. पाळकसाहेबांच्या सेवा कार्यासाठी उपकार मानतो. गेल्या दिवसात दुःखद प्रसंगामध्ये तू त्यांना सावरलंस, आपली कृपा दिलीस, त्यांच्या परिवाराला सहाय्य केलंस, म्हणून देखील आम्ही आभार मानतो. आणि त्यांच्याकरवी आम्हाला सार्वकालिक जीवनाच्या आशेचं वचन आज सकाळी तू दिलंस पित्या, त्यासाठी देखील आम्ही तुझी स्तुती करतो. प्रार्थना करतो दे बापा, या सप्ताहामध्ये जेही कार्यक्रम आहेत ते सगळे आशीर्वादित कर. प्रत्येक कार्यात तू आम्हाला सहाय्य कर. सारा आदर तुला असो, मान महिमा तुला असो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर मान्य रेव्हरंड जे एच पठारे पाळकसाहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील आणि सुवंद देवा परात्पर गीत गाऊन आपण जाऊया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. शांतीचा प्रभू हा सर्व काळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देव. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चच्या सर्व सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सर्वांना सलाम.